टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। राज्य सरकारने महत्त्वाचे असे घेतलेल्या गड किल्ले संरक्षण आणि अतिक्रमणाच्या विरोधातून सोडण्याचा निर्णय 31 तारखेपर्यंत अतिक्रमण मुक्त करण्याच्या मोहिमेला मालेगाव शहरामध्ये मोठ्या प्रमाणावरती त्याचा प्रतिसाद भेटता अतिक्रमणधारकांना नोटिसा देखील देण्यात आल्या होत्या। त्या पार्श्वभूमीवर मालेगाव शहरातील जवळपास 300 पेक्षा जास्त भुईकोट किल्ल्याच्या खंदका आणि बुरुजावरील असलेल्या 300 पेक्षा जास्त झोपडपट्टीधारकांना अतिक्रमणधारकांना नोटिसा देखील देण्यात आल्या होत्या। गेल्या 2 दिवसापूर्वी इथल्या अतिक्रमणधारकांना अंतिम नोटीस देखील देण्यात आले होते। नारोशंकर यांनी बांधलेल्या या भुईकोट किल्ला श्वास मुक्त होईल या पार्श्वभूमीवर मालेगाव शहरातील जवळपास 300 पेक्षा जास्त झोपडपट्टीधारकांना राज्य सरकारमार्फत नोटिसा देण्यात आली होती। अंतिम नोटीस देण्यात आल्यानंतर अतिक्रमणधारकांनी थेट भुईकोट किल्ल्याच्या उच्च न्यायालयात धाव घेतली। त्या पार्श्वभूमीवर मालेगाव शहरातील उच्च न्यायालयात गेलेल्या झोपडपट्टीधारकांना 17 जून पर्यंत आता स्थगिती मिळाली। शासनामार्फत पूर्ण तयारी अतिक्रमण निष्कासित करण्याची पूर्ण तयारी झालेली असताना आता 17 तारखेपर्यंत त्या अतिक्रमण निष्कासित करण्याच्या मोहिमेला कुठेतरी ब्रेक लागला। त्या मालेगाव शहरातील याच मोहिमेनंतर आता आजच्या अतिक्रमण निघणाऱ्या मोहिमेला कुठेतरी ब्रेक लागल्यानंतर आता या ठिकाणी येणाऱ्या 10 तारखेपर्यंत अतिक्रमणधारकांनी आपलं म्हणणं उच्च न्यायालयात मांडायचं आणि आपल्या म्हणल्यानंतर 17 तारखेनंतर अंतिम निर्णय उच्च न्यायालयात देण्यात आणि त्या पार्श्वभूमीवर अतिक्रमण मुक्त अशा किल्ला मोहिमेला राज्य शासनाने घेतलेल्या किल्ला मोहिमेला कुठेतरी इथून ब्रेक लागणार का आणि नेमकं सरकार काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मनोहर शेवाळे, TN मराठी, मालेगाव।